28 जानेवारीला झालेल्या विमान दुर्घटनेत दादांचं निधन झालं. आता त्या विमानाचा अपघात झाला होता की हा अपघात कोणी घडवून आणला होता, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना पडला होता. पण आज जेव्हा CIDच्या तपासाचा रिपोर्ट समोर आला, त्यामधून जे सत्य समोर आलं ते पाहून दादांच्या जाण्यानं रडणारे लोक आता प्रचंड रादावले आहेत. जे कार्यकर्ते दुःखात बुडाले होते, त्यांच्या मनात आता बदल्याची आग तयार करणारी बातमी समोर आली. जेव्हा या प्रकरणाचा मास्टर माइंड समोर आला, अखेर त्या गुन्हेगारांना झाली कठोर शिक्षा. एक अशी बातमी जिनं या प्रकरणाचं चित्र बदललं. एक असं मोठं नाव जे दादांच्या अगदी जवळ होतं, त्याने दादांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशी बातमी समोर येताच कार्यकर्ते प्रचंड रागावले आहेत. ज्या डोळ्यातून अश्रू येत होते, त्या डोळ्यांमध्ये आज रागाच्या ज्वाला दिसत आहेत. कालपर्यंत टीव्हीवर ही माहिती दाखवलीच नव्हती. टीव्हीवर जे दाखवत होते ते लोकांना भ्रमित करण्यासाठी दाखवलं जात होतं. लोकांना दाखवलं जात होतं दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, दादा बारामतीत आले, मध्यरात्री आले, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या जात होत्या. कारण की लोकांचं दुर्लक्ष व्हावं आणि खऱ्या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये म्हणून हा प्रयत्न सुरू होता. लोकांना भ्रमित केलं होतं. पण अखेर CIDनं या गोंधळामध्ये असा तपास केला आणि असं नाव समोर आणलं आणि आता त्याला होणार कठोर शिक्षा. खरंच याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा CIDला आदेश दिला होता, तेव्हा CIDनं हा सगळा तपास केला. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांचे कोटी कोटी आभार, असं आता कार्यकर्ते बोलत आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी हा कडक निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आला. खरं तर ही बातमी दाबून टाकण्यात आली होती. कारण की ज्या व्यक्तीचं नाव समोर आलंय तो व्यक्ती दादांच्या अगदी जवळचा, मानमरातब आणि मंत्रिपद भोगलेला व्यक्ती होता, असं सांगण्यात आलं होतं. ज्यामुळे ही बातमी दाबली जात होती. लोकांना भ्रमात ठेवलं होतं. दादा येणार, चमत्कार होणार, देवाची कृपा होणार, दादा चालत येणार, दादा दिल्लीला आहेत, दादा अमेरिकेला आहेत, दादा जर्मनीला आहेत, अशा बातम्या दाखवून लोकांना भावनिक केला जात होतं. कारण हा जो मास्टर माइंड होता, याला सगळे पुरावे नष्ट करायचे होते. कोणाच्या काही लक्षात यायच्या आत सगळे पुरावे लपवून ठेवायचे होते. पण सत्य कधीच लपत नसतं. मुख्यमंत्र्यांनी CIDला आदेश दिल्यानंतर CIDनं अगदी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता त्याला होत आहे कठोर शिक्षा. पहा, खरं तर आज ही अतिशय वेगळीच घडामोड घडली आहे. एका दृष्टीने दादांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांचे आभार आता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत, अशी बातमी तिकडून येत होती. पण खरी जी कालपर्यंत अफवा पसरली होती, तिला देखील आता छेद गेला आहे. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, दादा आले, या तारखेला येणार, तर ही सगळी अफवा होती. दादा हे आपल्यातून गेलेले आहेत. त्यांची जी जागा आहे, जी उणीव आहे, ती महाराष्ट्रात कोणीच भरून काढू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आता दादांचा सूत्रधार कोण होता? दादांच्या या प्रकरणात कशा पद्धतीनं प्लॅन झाला होता? खरंच हा अपघात होता की अतिशय शांत डोक्याने केलेला मास्टर प्लॅन होता? या संदर्भातली माहिती आता अखेर समोर आली आहे. आता खरंच या दुर्घटनेच्या पडद्यामागे नक्की कोणाचे हात होते, हे वास्तव कधीच लोकांसमोर येऊ शकले नाही. कारण ही माहिती पद्धतशीरपणे दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. जनतेला केवळ आशेवर ठेवण्यात आलं की दादा नक्कीच परततील, काहीतरी दैवी चमत्कार होईल, जेणेकरून मुख्य विषयावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे. मात्र मूळ प्रश्न तसाच राहिला की त्या भीषण अपघाताचा खरा शिल्पकार कोण? हे कारस्थान कोणी रचले? अखेर या गोंधळाच्या वातावरणात CIDनं एक विलक्षण तपास मोहीम राबवली आणि त्यात असे काही धागेदोरे सापडले की ज्यातून तो मुख्य सूत्रधार आता उघड झाला आहे. हे नाव इतके मोठे आहे की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसता. लोक असे म्हणत आहेत की जी व्यक्ती दादांच्या अत्यंत निकटवर्ती होती, त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारी होती आणि ज्यांनी दादांच्या जीवावर मोठी सत्तापदे मिळवली, तीच व्यक्ती असा विश्वासघात कशी काय करू शकते? मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? सुरुवातीच्या काळात हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे घडले असावे, असे सांगून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचे यामुळे समाधान झाले नाही. कारण जेव्हा टीव्हीवर दादांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा लोकांना त्यावर विश्वासच बसत नव्हता आणि त्यामुळेच विविध तर्कवितर्कांना ऊत आला. 29 तारखेला दादांचे पार्थिव पंचत्वात विलीन झाले. परंतु तेव्हापासून आज तागायत दादा जिवंत असल्याच्या चुकीच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या गेल्या. या असत्य गोष्टी दाखवताना खरी माहिती मात्र दडपून टाकली गेली की अपघात हा ठरवून केला होता आणि दादांच्या जाण्याला काही विशिष्ट लोक जबाबदार आहेत. संशयाची सुई नेमकी कोणाकडे वळत होती हे माध्यमांमध्ये येऊ दिले गेले नाही. पण काळानुसार मुख्यमंत्र्यांनी जेव्हा CIDला पाचारण केले, तेव्हा या यंत्रणेनं केलेल्या कामातून असे सत्य बाहेर आले आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. कालपर्यंतच्या सर्व चर्चा आता फोल ठरल्या आहेत. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही, हे दिलेलं कारण आता संशयास्पद वाटत आहे.
जेव्हा या प्रकरणाची मुळे 27 तारखेच्या मध्यरात्रीपासून शोधली गेली तेव्हा सर्व गूढ उकलू लागले. अपघाताची घटना 28 तारखेची असली तरी त्याचे नियोजन मात्र 27 तारखेच्या रात्रीच पूर्ण झाले होते. त्या रात्री पडद्यामागे काय हालचाली झाल्या हे जगाला ठाऊक नव्हते. सर्वसामान्यांना फक्त एवढेच माहीत होते की 28 तारखेला सकाळी 8 वाजता विमानाने उड्डाण केले आणि 8:45ला ते बारामतीजवळ कोसळले. त्या 45 मिनिटांच्या प्रवासात काय घडले तेच फक्त समोर आले आणि त्यानंतर दादांच्या पुनरागमनाच्या बातम्यांचा पाऊस पडू लागला. दादा सुरक्षित आहेत, ते लवकरच दर्शन देतील असा आभास माध्यमांमधून निर्माण केला गेला. पण हा आभास निर्माण झाला होता की मुद्दाम केला गेला होता, हा मोठा संशय आता बळावला आहे. कारण की खरी वस्तुस्थिती तर समोर आलीच नव्हती. खरी माहिती ही होती की या घातपाताचा मुख्य सूत्रधार कोण आहे. कारण या तपासात ज्यांचे नाव अग्रप्रमाणे येत आहे ते नाव ऐकून सर्वसामान्य जनता चकित झाली आहे. तर मग तो केवळ एक योगायोग होता की एखादा मोठा कट? त्या दिवशी खरंच काही पडद्यामागचे व्यवहार झाले होते का? 27 तारखेला म्हणजे विमानाने उड्डाण करण्याच्या आदल्या रात्री अशा कोणत्या संशयास्पद घटना घडल्या? कोणत्या गुप्त हालचाली झाल्या ज्यामुळे दादांचा अंत झाला? हा अपघात घडवून आणला गेला की तो नैसर्गिक होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता CIDच्या अहवालात दडलेली आहेत. पहा, आता दादा परत येऊ शकत नाहीत हे त्रिकालबाधित सत्य आहे. मात्र त्यांचा घात कोणी केला, यामागे कोणाचे डोके होते हे शोधणे राज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक होते. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून CIDनं हा अकल्पनीय तपास केला आहे. या चौकशीत 3 अतिशय महत्त्वाचे पैलू उघड झाले आहेत जे 27 तारखेच्या रात्री घडले होते. या गोष्टी कोणत्याही वृत्तपत्रात छापून आल्या नाहीत. केवळ दादा जिवंत आहेत या एकाच मुद्द्यावर सर्वांना खेळवून ठेवण्यात आले आणि अखेर ते कटू सत्य आज लोकांसमोर आले आहे. तर मग हा अपघात म्हणजे विमानातील तांत्रिक बिघाड होता की अतिशय थंड डोक्याने आखलेला मास्टर प्लॅन होता? या संदर्भातली माहिती आता अखेर समोर आली आहे. आता खरंच या दुर्घटनेच्या पडद्यामागे नक्की कोणाचे हात होते हे वास्तव कधीच लोकांसमोर येऊ शकले नाही. कारण ही माहिती पद्धतशीरपणे दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. जनतेला केवळ आशेवर ठेवण्यात आले की दादा नक्कीच परततील, काहीतरी दैवी चमत्कार होईल जेणेकरून मुख्य विषयावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे. मात्र मूळ प्रश्न तसाच राहिला की त्या भीषण अपघाताचा खरा शिल्पकार कोण? हे कारस्थान कोणी रचले? अखेर या गोंधळाच्या वातावरणात CIDने एक विलक्षण तपास मोहीम राबवली आणि त्यात असे काही धागेदोरे सापडले की ज्यातून तो मुख्य सूत्रधार आता उघड झाला आहे. हे नाव इतके मोठे आहे की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसता. लोक असे म्हणत आहेत की जी व्यक्ती दादांच्या अत्यंत निकटवर्ती होती, त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारी होती आणि ज्यांनी दादांच्या जीवावर मोठी सत्तापदे मिळवली, तीच व्यक्ती असा विश्वासघात कशी काय करू शकते? मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? 28 जानेवारीला बारामतीत तो भयानक विमान अपघात झाला. दादा गेले, पण लोकांच्या मनात संशय वाढतच गेला. बातम्या पेरल्या गेल्या की दादा सुखरूप आहेत, दादा परतणार आहेत. परंतु खरा गेम हा त्याच्या आदल्या रात्री म्हणजे 27 जानेवारीलाच झाला होता. जगाला 28 जानेवारीचा घटनाक्रम माहीत आहे, पण 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय खलबतं झाली हे कोणालाच ठाऊक नव्हतं. खरं तर 3 कळीच्या गोष्टी 27 जानेवारीला घडल्या, ज्याचा आधार घेत CIDने मुख्य आरोपीचे नाव समोर आणले आहे. 27 जानेवारीची ती संध्याकाळ मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची वर्दळ कमी होऊ लागली होती. अजितदादा त्या दिवशी एरवीपेक्षा अधिक गंभीर आणि शांत दिसत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका विश्वासू कर्मचाऱ्याच्या सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सर्व प्रशासकीय कार्य वेळेत आटोपले होते. त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलावून स्पष्ट आदेश दिले होते, उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला मोटारीने साताऱ्यासाठी निघायचे आहे, गाडीची पूर्ण तपासणी करून ठेवा. दादांना रस्ते प्रवासाची ओढ अधिक होती. गाडीने प्रवास करताना दिसणारी गावे, स्थानिक नागरिक आणि तिथली प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे हा त्यांच्या कार्यपद्धतीचा मुख्य हिस्सा होता. चालकाने सर्व वाहनांची तपासणी केली, इंधन भरले आणि प्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली होती. सर्व काही नियोजनानुसार सुरू होते. पण म्हणतात ना, माणूस विचार करतो एक आणि निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत असते. रात्री 10च्या सुमारास दादा विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना त्यांच्या खासगी भ्रमणध्वनीची रिंग वाजली आणि येथूनच या संपूर्ण प्रकरणाचे पहिले गूढ वळण सुरू झाले. तो दूरध्वनी कोणाचा होता हे आजही एक मोठे रहस्य आहे. पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिले की तो फोन घेतल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे पालटले. जो नेता काही वेळापूर्वी अत्यंत संयमी होता तो अचानक व्याकुळ झाला. तो संवाद सुमारे 15 मिनिटे चालला. दादांचा आवाज कधी उंचावत होता तर कधी ते गंभीरपणे समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत होते.
एवढी तातडी कशासाठी? मी परतल्यावर आपण त्यावर चर्चा करू ना, असे शब्द दादांच्या तोंडून त्या रक्षकाने ऐकले होते. परंतु समोरील व्यक्तीने कदाचित असा काही राजकीय दबाव निर्माण केला की दादांना आपला निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच दादांनी मंत्रालयातील एका उच्च पदस्थ सचिवांना संपर्क केला. चर्चेचा विषय होता एक विशिष्ट फाईल. आता प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या धामाधुनीत अशी कोणती महत्त्वाची संचिका होती जिच्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला रात्रीच्या वेळी इतके अस्वस्थ व्हावे लागले? मध्यरात्रीचा तो भयाण प्रहर. मंत्रालयाचा अवाढ्य परिसर एरवी शांततेच्या चादरीत ओढलेला असतो, पण त्या रात्री 7व्या मजल्यावरील त्या दालनातून बाहेर पडणारे प्रकाशाचे कवडसे काहीतरी विखारी शिजत असल्याचे संकेत देत होते. तपासाच्या दप्तरातील हा तो सर्वात काळपट दुवा आहे. सीसीटीव्हीच्या त्या धूसर चित्रणात एक सावली कैद झाली होती. चेहरा पूर्णपणे झाकलेली ती आकृती रेकॉर्ड रूमच्या कपाटांमध्ये एखाद्या सावजासारखी काहीतरी शोधत होती. तिकडे देवगिरीच्या भिंती दादांच्या वाढत्या अस्वस्थतेच्या साक्षीदार होत्या. निरोप धडकला होता. ती निर्णायक फाईल मंत्रालयाच्या चक्रव्यूहात कुठेतरी हरवली आहे. पहाटेच्या धुक्यात रस्ते प्रवासाचे निघण्याचे नियोजन होते, पण त्या फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक उभा केला गेला होता. स्वाक्षरीसाठी अडकलेली ती फाईल अखेर बाहेर आली तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. मोटारीने जाण्याचा तो सुरक्षित मुहूर्त पद्धतशीरपणे हुकवण्यात आला. ही केवळ एक फाईल नव्हती, तर त्या भीषण षडयंत्रातील पहिली चाल होती, ज्याने दादांना वेळेच्या अशा पेचात पकडले की आकाशाच्या मृत्यूमार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. जेव्हा जमिनीवरचे मार्ग रोखले गेले तेव्हा नियतीने विमानाचा फासा टाकला. पण इथेच सीआयडीला एक धक्कादायक तांत्रिक पुरावा गवसला. ज्या खासगी विमानातून हा प्रवास होणार होता त्या विमानाभोवती आदल्या रात्री काही अनोळखी चेहरे घिरट्या घालत होते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक छिद्रांकडे बोट दाखवले आहे ते प्रश्न आता काळजाला घर पाडत आहेत. त्या रात्री विमानाजवळ शेवटचा दिसलेला तो चेहरा होता रमेश. या रमेशच्या अंधारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता समजले की त्याच्या बँक खात्यात आदल्या दिवशी एका परकीय शक्तीकडून मोठी रसद पोहोचली होती. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत केलेला तो कौशल्याचा बिघाड इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही मरणाचा सुगावा लागणे अशक्य होते. आता या कथेच्या केंद्रस्थानी येतो तो वजनदार नेता, ज्याच्यावर संशयाचे दाट धुके साचले आहे. प्रमोद हिंदूरावांनी थेट प्रफुल्ल पटेलांचा नावोच्चार केला आहे. दिल्लीच्या सत्तेशी घनिष्ठ नाळ असणाऱ्या पटेलांनी त्या रात्री दादांना तब्बल 3 वेळा संपर्क केला होता. पटेलांचा सततचा आग्रह, फाईलवर स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका, हा केवळ कर्तव्यदक्षता होती की दादांना पहाटेपर्यंत मुंबईत खिळवून ठेवण्याची एक गुप्त रणनीती? ज्या राजकीय विलिनीकरणाला दादांचा पोलादी विरोध होता त्यांच्या जाण्यानंतर त्याच गोष्टी महामार्गासारख्या मोकळ्या झाल्या. राजकीय गणितात जर नफा मोजायचा झाला तर या अपघाताचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला हे उघडगुपित आहे. 28 जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ. रात्रीच्या त्या मानसिक संघर्षाचा थकवा दादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. विमानात सुमित कपूर सारखे अनुभवी सारथी होते. पहिले 15 मिनिटे सर्व काही आलबेल होते, पण अचानक नियंत्रण कक्षाशी नाळ तुटली. विमान हवेत असतानाच स्टॉल झाले. इंजिनाचे श्वास कोंडले गेले. मदतीची हाक देण्यासाठी ट्रान्सपॉन्डर आधीच निकामी केल्याचा संशय आहे. त्या शेवटच्या 1 मिनिटात नक्की काय घडले? कोणताही तांत्रिक स्फोट की इंधन यंत्रणेची जाणीवपूर्वक केलेली नाकेबंदी? सीआयडीच्या हाती असलेला ब्लॅक बॉक्स आता प्रयोगशाळेत आहे, पण त्यातील डेटा टॅम्पर करण्याचा प्रयत्न झाला आहे. जर हा केवळ अपघात असता तर पुराव्यांशी छेडछाड करण्याची गरज कोणाला भासली असती? आज यंत्रणा त्या रमेश नावाच्या तंत्रज्ञाचा शोध घेत आहेत, जो त्या दिवसापासून वाऱ्यासारखा गायब झाला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत आढळले आणि त्यानंतर त्याचे अस्तित्वच पुसले गेले. त्याला देशाबाहेर धाडले गेले की त्याचा आवाज कायमचा शांत करण्यात आले? रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न आजही सत्तेच्या दालनात घुमत आहेत. ती विमान कंपनी कोणाची होती? रमेशची नियुक्ती कोणाच्या आदेशावरून झाली होती? या प्रश्नांची उत्तरे आजही धुक्यात हरवलेली आहेत. तपास यंत्रणा सध्या कायदेशीर मर्यादांमुळे कोणावरही थेट वार करत नाहीत, तरी हे केवळ तांत्रिक अपयश नसून एका मोठ्या राजकीय हत्याकांडाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेक्षकांनो, आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं ते ऐकून कोणाचाही काळीज धपापल्याशिवाय राहणार नाही. 27 जानेवारीची ती रात्र आणि 28 जानेवारीची ती काळ सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुवर्णपान कसं कायमचं मिटलं गेलं याचा हा घटनाक्रम अंगावर शहारे आणणार आहे. पण इथे सगळं संपत नाही. प्रश्न हा उरतो की इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा सोबत असताना इतका अनुभवी वैमानिक
विमानात असताना आणि दादांसारखा कडक शिस्तीचा नेता प्रवासाला निघलेला असताना इतकी मोठी चूक कशी काय होऊ शकते? CIDने मांडलेले सगळे मुद्दे, मग ते मंत्रालयातील ती गायब झाली फाईल, रात्रीचे ते संशयास्पद कॉल किंवा विमानातली छेडछाड झाल्याची शंका असणारा तो कर्मचारी रमेश, हे सर्व एका दिशेने बोट दाखवत आहे. परंतु लक्षात घ्या, एक गोष्ट विसरून आपल्याला अजिबात चालणार नाही. ही जी माहिती तुम्ही ऐकली ही सध्या उपलब्ध असणाऱ्या सूत्रांवर आणि तपासातील प्राथमिक माहितींवर आधारित आहे. याला आपण सध्या तरी एक शक्यता म्हणूनच पाहायला हवी. सत्य आणि अफवा यातील रेषा पुसट करण्याचा प्रयत्न अद्याप केला जातो. पण आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की जे प्रश्न लोकांच्या मनात आहे ते समोर आले पाहिजेत. राजकारण किती वेगळ्या रंगाचं असू शकतं हे आपण अनेकदा पाहिले, पण एका लोकनेत्याचा प्रवास थांबवण्यासाठी इतक्या खालच्या थराला कुणी गेलं असेल का? हा जर खरोखर घातपात असेल तर तो केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विश्वासाचा घात आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, खरंच तुम्हाला वाटतं का की केवळ हा एक तांत्रिक अपघात होता की सत्तेच्या खेळातील दादांना बाजूला करण्यासाठी रचलेलं एक थंड डोक्याचं प्लॅन होतं? तुम्हाला काय वाटतं? तो रमेश नावाचा दुवा नक्की कुठं गायब झाला असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावर संशयाची सुई आहे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे की नाही? तुमच्या मनात जे काही असेल, मग तो संशय असो किंवा राग असो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. तुमची प्रत्येक कमेंट ही सत्याच्या दिशेने टाकलेलं एक छोटंसं पाऊल असू शकते. व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून दादांचं गूढ उकलण्यासाठी माहिती त्या ठिकाणी सगळ्याला पोहोचवेल. न्याय मिळेल की नाही हे कालच ठरवेल, पण प्रश्न विचारणं आपण थांबवायचं नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.